नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल वरती सगळ्या व्यवस्थापनांनी आता रजिस्ट्रेशन करून झालेलं आहे। ही प्रोसेस झाली आहे 20 जुलैला कंप्लीट। आता 31 जुलैवरती आपण आहोत, म्हणजे जवळपास 11 दिवस झालेली आहे। आता पुढच्या प्रोसेस संदर्भात अजून काहीही न्यूज बुलेटिनला म्हणा किंवा पवित्र पोर्टलच्या साईडवरती अपडेट नाही। सो विद्यार्थी संभ्रमा अवस्थेत आहेत की पुढील प्रोसेस नेमकी कधी होणार आहे, जागा किती अपलोड झाल्या आणि पुढील प्रोसेस होण्यासाठी आता अडचण नेमकी काय ते। सो हा विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा आणि अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। चला तर मग जाऊया आपण शिक्षक भरती प्राधान्यक्रम कधी चालवणार, जागा किती अपलोड झाल्यात आणि पुढील प्रोसेस त्याला अडचण नेमकी काय ते। आता पहिला मुद्दा लक्षात घ्या की 21/7 ऑडी यांचं न्यूज बुलेटिनला किंवा यांनी पवित्र पोर्टलच्या त्या वेबसाईटला माहिती टाकली होती, एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं। त्यात त्यांनी सांगितलं की तुम्हाला संस्थेला आता प्रत्येक व्यवस्थापनांना इथे नोंदणी करण्याची डेट संपलेली 20 तारखेला। त्यानंतर त्यांनी सांगितलं की उर्वरित प्रक्रिया लवकरच करण्यात येईल। ह्या लवकर शब्दाचा अर्थ नेमका काय, 2 महिने, 4 महिने, 10 महिने की 1 वर्ष लागणार आहे, हे मात्र त्यांनी क्लिअर नाही सांगितलं। त्यात पुढे अजून सांगितलंय की ज्यांनी अपूर्ण जाहिरात दिली असेल ती जाहिरात पुढे आम्ही विचारात घेणार नाही, असं पण त्यांनी सांगितलं। 1 दिवस वाढून त्यांना दिला होता। दुसरं की सगळं उमेदवारांना, बघा हा मुद्दा महत्त्वाचा सगळ्यांसाठी, विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल। आता पोर्टलवर जाहिरात पूर्ण झाल्यानंतर हा एक प्रश्नचिन्ह असा आहे की जरी ऍड येऊन गेल्यात, सगळ्या कधीपर्यंत आल्यात, ह्या 20 जुलैपर्यंत आल्यात, पण यांनी जी ऍड दिलेली आहे ही ऍड कन्व्हर्ट करून त्या विद्यार्थ्यांना ती ऍड पाहण्यासाठी इंटरनली काही प्रक्रिया कराव्या लागतात, त्यासाठी वेळ लागत आहे। पहिला मुद्दा पुढे मी सांगतोच तुम्हाला। दुसरं काय, एकत्रित पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अतिशीघ्र तुम्हाला प्राधान्यक्रम पण उपलब्ध करून देतील आणि प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात तुम्हाला सूचना पण देणार आहेत ते। आता ह्या सगळ्या गोष्टी, 3 गोष्टी लक्षात घ्या। पहिले तर काय, त्यांना इथे याच्यावरती प्रोसेस करायची आहे। दुसरं काय, तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आणि तिसरं म्हणजे काय, प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात तुम्हाला काही सूचना पण द्यायच्या। सगळ्या करण्यासाठी थोडा वेळ लागणारच आहे। नेमका काय होतंय थोडक्यात समजून घेऊया आपण। तत्पूर्वी सोशल मीडियामध्ये सध्या एक व्हायरल परिपत्रक होत आहे, एक प्रसिद्धीपत्रक म्हणा, नोट म्हणा जात आहे की एवढ्या जागा अपलोड झालेल्या आहेत। अजून याच्यावरती खात्रीशीर अशी काही माहिती नाही आहे, अजून याची खात्री नाही, हा डेटा ऑथराईज आहे का याची खात्री नाही आहे, कारण पवित्र पोर्टलच्या साईडवर किंवा अजून शिक्षण विभागाने असं काहीही परिपत्रक काढलेलं नाही। हे इंटरनल माहिती सगळ्या सोशल मीडियाला पोहोचत आहे। त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही माहिती बघा, अहमदनगरला अप्रॉक्सिमेट, सगळ्यांना अप्रॉक्सिमेट केलंय, 200 जागा, अकोले 50, अमरावती 580, बीड 189, भंडारा 414, बुलढाणा 150, चंद्रपूर 610, छत्रपती संभाजीनगर 0, धाराशिव 145, धुळे 210, गडचिरोली 450, गोंदिया 558, हिंगोली 79, जळगाव 350, जालनाचा 0 केलेला आहे आणि कोल्हापूरला 606 जागा आहे। बघा 2 ठिकाणी, 3 ठिकाणी तुम्हाला 0 पाहायला मिळतं। एक म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आणि दुसरं म्हणजे जालन्याला तुम्हाला 0 बघायला मिळत आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं तर लातूरला अप्रॉक्सिमेट 0 आहे, नागपूरला 450 दिलेले आहे, नांदेडला 0 आहे बघा। त्यानंतर नंदुरबार 170, नाशिक 720, पालघर 900, परभणीला 0, पुणे 500, रायगड 445, रत्नागिरी 435, सांगली 479, सातारा 357, सिंधुदुर्ग 252, सोलापूर 525, ठाणे 523, वर्धा 100, वाशिम 0 आणि टोटल जागा, सॉरी यवतमाळ 701, टोटल जागा 11,798, 11,798। आता ह्या ज्या जागा आहेत ह्या कोणत्या जागा आहेत, तर ह्या जागा बघा जिल्हा परिषद टीचर वॅकन्सी, फक्त जिल्हा परिषद, बाकीच्या संस्था असणं त्यांचे नाहीये, फक्त जिल्हा परिषद आहे। मनपा, नपा किंवा इतर ज्या खाजगी संस्था त्यांची अजून माहिती नाहीये, पण जिल्हा परिषदेच्या जागा फक्त जर आपण बघितल्या तर ह्या पत्रकानुसार 11,798 जागा अपलोड झालेल्या आहेत, बरोबर आहे। आता ह्या त्यांच्या बाकी खाजगी संस्थांच्या जर आपण सगळ्या पकडल्या, ह्या जागा अजून वाढणार आहेतच। ओके, लक्षात घ्या। हा, हे जर खरं आहे असं आपण मानलं, कारण त्यांचं रिस्ट्रक्चर जे केलंय ते अगदी काय म्हणूया आपण, सरकारी विभागात जसं तसं रिस्ट्रक्चर केलेलं आहे, तो खरं पण वाटतंय। पण आता याची माहिती, हे ऑथराईज असं आलेलं नाहीये, फक्त इंटरनल माहिती लीक म्हणा किंवा लीक होण्याचं सगळं प्रमाण खूप वाढलेलं आहे। सो इंटरनल माहिती बाहेर पडलेली असू शकते आणि ही काय फार मोठी बाब नाहीये, हे माहिती पडणारच सगळ्यांना, फक्त बिफोर माहिती पडलेलं असेल तर हे खरं असेल तर चांगल्या जागा जिल्हा परिषदेच्या आहेत, बाकीच्या संस्थानांच्या सुद्धा जागा अपलोड होतील, म्हणजे अपलोड झालेल्या आहे, त्याची माहिती बाहेर येईलच। पण ही चांगली बातमी सगळ्यांसाठीच आहे की 11,000च्या आसपास किंवा 12,000च्या आसपास जागा झेडपीच्या आलेल्या आहेत।
ओके. सो बाकी ठिकाणी झिरो दाखवलं तर झिरोच असेल का, तर याबद्दल अजून खात्री नाही. त्या असू शकतात ती जागा, असं होणारच नाहीये की झिरो जागा आहे. असं होऊ शकतं का परभणीला झिरो जागा डायरेक्टली नाही होणार. छत्रपती संभाजीनगरला झिरो जागा आहे. तिथे काय शिक्षक शिकवत नाही का, शाळा नाही का, तिथे रिक्त जागा होत नाही का, रिटायरमेंट होत नाही का, तर होते, तिथे पण जागा आहेच. सो असे काही मनात आणू नका की झिरो जागा आहे. ती अपडेट झाल्यानंतर बघायला मिळेल आपल्याला काय होतंय ते. ओके. पण सध्या तरी ही एक काय म्हणूया आपण आनंदाची बातमी, पॉझिटिव्ह साईन आहे की जागा चांगल्या आलेल्या आहेत. पण आता पुढे मुद्दा हा आहे की जाहिरात अपलोड झाल्यानंतर पुढे काय. सर्व जाहिरात चेक करण्यासाठी प्रोसेस चालू आहे. यस, 100%. कधीपासून चालू झाली आहे? 21 जुलै पासून ही प्रोसेस चालू झालेली आहे. बरोबर. एक एक मुद्दा सांगतो तुम्हाला. दुसरं, काही आस्थापनांनी चुकीची माहिती किंवा त्रुटी असू शकते भरताना, इकडचं तिकडं झालेलं असू शकतं. कॅटेगरीनुसार पण खालीवर होऊ शकतं. सो ती पण चुकीची माहिती असेल, ती त्रुटी संबंधित संस्थांशी बोलून, संबंधित आस्थापनांशी बोलून ती त्रुटी पण दुरुस्त करावी लागते. त्यानंतर टेक्निकल गोष्टी बघाव्या लागतात, कारण हे सगळं अपलोड तर झालंय, पण मग संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या याच्यानुसार काय म्हणजे आपण त्यांचं जे बनलेलं आहे की त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचं प्रोफाईल आहे, त्या प्रोफाईलनुसार त्या विद्यार्थ्यांना त्या शाळा गेल्या पाहिजे, त्या जागा गेल्या पाहिजे. त्याची पण टेक्निकल सगळ्या गोष्टी बघावं लागणार आहे. एरर चेक करावा लागणार आहे. साहजिक आहे, म्हणजे पाठीमागी जाहिरात घेतली म्हणून ते ऍज इट इज नाही, त्यात एरर पण येऊ शकतो, हँग होऊ शकतो, काय काय गोष्टी होऊ शकतात. हे सगळ्या टेक्निकल गोष्टी या सगळ्या चेक कराव्या लागतील. बघा, हे सगळं झाल्यानंतर ऍड रेडी झाली, सपोज ही ऍड रेडी झाली, तर ऍड रेडी झाल्यानंतर पुढे परत काय, जाहिरात बघायला मिळतील. सगळ्या उमेदवारांना सगळ्या जाहिराती बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल, ए नावाचा उमेदवार आहे आणि हा ज्या ज्या ठिकाणी पात्र आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी तो अपात्र आहे, ह्या ज्या सगळ्या जाहिराती त्याला बघायला मिळतीलच ना. साहजिक आहे की त्याला कळेल की ह्या जाहिरातीमध्ये मी इथे पात्र आहे, बघूया प्राधान्यक्रम येतो की नाही. साहजिक ही जाहिरात आहे नाशिक जिल्ह्याची, तर नाशिक जिल्ह्यामध्ये या जागा आलेल्या आहेत, माझ्यानुसार मी इथे पात्र आहे, पण प्राधान्यक्रम येता का नाही मला पण कळलं पाहिजे ना. मग डायरेक्ट मला जाहिराती न दाखवता डायरेक्ट प्राधान्यक्रम पण दाखवू शकत नाही. पहिले जाहिराती बघायला, सगळ्या जाहिराती सगळ्यांना बघायला मिळतील आणि मग त्यानंतर प्राधान्यक्रम जनरेट होतील तुमच्या पात्रतेनुसार, तुमच्या प्रोफाईलनुसार. लक्षात घ्या. मग ही झाली दुसरी प्रोसेस. ही ऍड रेडी झाली, त्यानंतर दुसरी प्रोसेस तुम्हाला त्या जाहिराती बघायला मिळतील. मग प्राधान्यक्रम देण्याची प्रोसेस चालू होईल, पण तत्पूर्वी तुम्हाला इथे सूचना द्याव्या लागतील त्यांना की प्राधान्यक्रम तुम्हाला कसे द्यायचे. ह्या सूचनांनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी काही दिवस, म्हणून आपण 7 ते 10 दिवस तुम्हाला इथे प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी ते देऊ शकतात किंवा जास्त पण देऊ शकतात. ओके. कारण प्राधान्यक्रमच खूप महत्वाचे असणार, लक्षात घ्या. आणि मग या सगळ्या प्रोसेससाठी 10 ते 15 दिवस लागू शकतात. म्हणजे आता आपण 31 जुलैमध्ये आहोत. प्रोसेस सध्या ही एवढी चालू आहेच की झाल्यानंतर लगेच तुम्हाला हे सगळ्या प्रोसेस करायच्या आहे. 10 ते 15 दिवसांचा आपण विचार जरी केला तर असं म्हणूया आपण, अंदाज आहे हा 15 ऑगस्टच्या सराउंडिंग तुम्हाला ही प्रोसेस चालू होऊन जाईल. झाली तर पुढच्या आठवड्यात पण व्हायला पाहिजे का, कारण ऑलरेडी 21 जुलैला झालेलं सगळं, आता ऑलरेडी 11 दिवस झालेले आहे. झालं तर एखाद्या आठवड्यात रेडी होऊन जाईल आणि जाहिरात येणं चालू होऊन जाऊ शकतं, शक्यता आहे. आता एवढी जर प्रोसेस त्यांनी फास्ट करायला पाहिजे, तेवढी त्यांनी मनावर घेतलं पाहिजे, तर होईलच. कारण एवढ्या सरकार म्हणजे सगळं तुमच्या हातातच आहे ना, सगळ्याच गोष्टी आहे. सो लवकर व्हायला पाहिजे. पण जर काही गडबड असेल, मोठी त्रुटी असेल, तर मला वेळ लागू शकतो. सो हे सगळं लक्षात घेता येणाऱ्या पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये किंवा हार्डली 15 ऑगस्टच्या आसपास तुमचं प्राधान्यक्रम जनरेट होऊन जातील. त्याच्या अगोदर ऍड पण बघायला मिळतील आणि प्राधान्यक्रम देण्याची प्रोसेस पण चालू होऊन जाईल. सो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. बऱ्याच जणांचे मेसेज आणि कॉल येत असतात, म्हणून हा अशी व्हिडिओ घेत असतो मी. जनरली डिमांड आणि सप्लाय आमचं असतं, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्याकडे घेतलेला आहे. तो निश्चित राहा. बाकी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं रेडी करून ठेवा. सगळं रेडी असेलच तरी पण एकदा व्यवस्थित प्रॉपर चेक करा. पावसाळ्याचे दिवस आहे, व्यवस्थित डॉक्युमेंट ठेवा, वॉटरप्रूफ करून ठेवा. ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स पण काढायचे तुम्हाला. डीव्हीला लागणार, ते लगेच नाही, पण व्यवस्थित चेक करून घ्या. तुमचं प्रोफाईल प्रिंटआउट घ्या, प्रोफाईलच्या अगेन्स्ट सगळ्या गोष्टी बरोबर आहे का चेक करून घ्या. आणि मेंटरशिपची बॅच पण आपली अवेलेबल आहे. सगळं आणि कसं युट्यूबवर पण तुम्हाला माहिती देणार आहोत, फक्त रॅन्डम असणार आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला टू द पॉईंट जेव्हा प्राधान्यक्रम किंवा जाहिरात येते तिथून पुढे सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला आम्ही ह्या बॅचमध्ये घेणार आहोत. आता आठवड्यातनं एकदा अभिजित सर तुम्हाला भेटत असतात, पण बाकी जेव्हा ऍड येऊन प्राधान्यक्रम प्रोसेस चालू होणार त्यावेळेस डे 1 पासून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळणार आहे. सो अधिक माहिती तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.